श्रीगणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमः शिवाय। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। चातुर्मासानिमित्त भागवत सांगण्याची परंपरा आहे। रुक्मिणी मंदिरामध्ये गेली 32 वर्षे आपण ज्ञानेश्वरी माझ्या तोंडातून भागवत ऐकलं, पण आता मंदिरं राक्षसांच्या ताब्यात गेलेली आहेत। मुक्त करण्याकरता देव घेईल अवतार, त्याचा मुद्दा नाही, आज नाही उद्या लोकांना पश्चात्ताप होईल की सरकारच्या ताब्यात गेल्यावर काय वाटतं होतं कुठल्या संस्थेचं। पण त्याची देऊळ गेल्यावर काय करायचं त्याची आधीच व्यवस्था केली होती आम्ही। हा वशिष्ठाश्रम काय, शेजारचं एकनाथ भवन काय, आग लागल्यावर विहीर खणू नये कधी, आम्ही आधीच विहीर खणली। आम्हाला माहीत होतं एक दिवशी आग लागणार आहे। तेव्हा आपल्या चातुर्मासाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये काहीही खंड पडणार नाही, फक्त जागा बदलली एवढंच। एका दृष्टीने बरं झालंय, जागा मोठी आहे, लंगड्या बांगड्याला बसायला खुर्च्या आहेत, आणि कुठल्याही प्रकारचा व्यत्यय नाही। विशेष म्हणजे मंदिरामध्ये खूप व्यत्यय। रुक्मिणी मंदिरामधली परंपरा 700 वर्षाची आहे। नामदेवांच्या काळामध्ये परिसा भागवत रुक्मिणी मंदिरामध्ये समोर भागवत सांगत होते, असा इतिहास आहे। परिसा भागवत हे उत्पातच होते, नामदेवांचे शिष्य। रुक्मिणी मातेने त्यांना परीस दिला होता म्हणून त्यांचं नाव परिसा पडलं, आणि ते भागवत सांगत होते म्हणून परिसा भागवत सांगितले। त्यांचं मूळ नाव आहे सावळ्या रसाळ, आणि उत्पातांचं मूळ आडनाव रसाळ आहे। तर ती भागवत परंपरा रुक्मिणी मातेनं त्यांना परीस दिला, मला भागवत हा परीस दिला, आणि गेली 32 वर्ष ही सेवा रुक्मिणी मातेच्या कृपेनं चालू आहे। अजून किती वर्ष चालू आहे माहीत नाही, पण जोपर्यंत श्वास चालतायत तोपर्यंत करायची। ग्रंथाच्या प्रारंभी मंगलाचरण केलं जातं। जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश ज्याच्यामुळे होतं, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक ताप ज्याच्यामुळे नष्ट होतात, जो सच्चिदानंद स्वरूप आहे, अशा भगवान श्रीकृष्णाची आम्ही स्तुती करतो। हे भागवत महात्म्य चाललेलं आहे। दुसरा नमस्कार ज्या शुकाचार्यांनी परीक्षितीला भागवत सांगितलं त्या शुकमुनींना केलेला आहे। या ग्रंथाचं आश्चर्य असं आहे की लिहिणाऱ्यापेक्षा सांगणारा मोठा आहे, असं होत नाही जगात। लिहिणाराच मोठा असतो, पण काही वेळेला असं घडतं की सांगणाराही मोठा, शुकाचार्याचा सांगणारा। लिहिलं व्यासानी, पण भागवत म्हटलं की व्यासाचं नाव कोणाच्या डोळ्यासमोर येतच नाही। भागवत म्हटलं की शुकाचार्य। शुकाचार्य वक्ता आहेत, परीक्षिती श्रोता आहे, आणि व्यास लेखक आहेत। म्हणून मंगलाचरणानंतर भगवंताला नमस्कार केला, त्यानंतर नमस्कार केलाय शुकाचार्यांना। यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम
द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस् तम सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मी. भागवताची पोथी ज्यांच्याकडे त्यांनी पहिलं काढा. आत्ता वाचलंय ते काढू नका, तिथं सापडायचं नाही. ते सुरुवातीचं काढा. जन्माला आल्याबरोबर 8 वर्षाचे प्रगट झाले आणि आई वडिलांकडे न बघता निघून गेले. मौजी बंधन होण्यापूर्वीच सगळी लौकिक वैदिक कर्म सोडून संन्यास घेण्याकरता जे निघून गेले ते शुकाचार्य. व्यास त्यांच्या मागे लागले. अरे शुका थांब, अरे शुका थांब थांब. ओ दिली नाही, झाडांनी ओ दिली. पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुः. तरवः, तरु म्हणजे झाड, झाडाने ओ दिली. त्यातून शुकाचार्यांनी वडिलांना शिकवलं की झाड आणि मी, सर्वभूत हृदयामध्ये मी आहे ना, काय फरक आहे त्यात. तम सर्वभूत हृदयम, सर्वभूत मात्रांच्या हृदयामध्ये असलेल्या अशा मुनिमानतोस्मी, माननीय असलेल्या शुकमुनीला मी प्रणाम करतो. आणि मग नैमिषारण्यामध्ये ऋषीमुनी बसलेले आहेत. सूत भागवत कथा सांगतायत. सूत ब्राह्मण नाहीत. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांची संकर प्रजा आहे, पण त्यांना भागवत सांगण्याचा अधिकार दिलाय. सगळेच अधिकार ब्राह्मणांनी आपल्याकडे ठेवले, हा दुष्प्रचार आहे. भागवत लिहिणारे व्यासही ब्राह्मण नाहीत. आई क्षत्रिय आहे, वडील पराशर ब्राह्मण आहेत. रामायण लिहिणारे वाल्मिकी सुद्धा ब्राह्मण नाहीत, आहेत का. शुकाचार्यांना ब्रह्मज्ञान शिकवणारे जनक सुद्धा ब्राह्मण नाहीत. हे जातीयवादी हरामखोरांनी दुष्प्रचार केलेला आहे, आजही करतायत. अरे संस्कृत भाषा आपल्या सर्वांची आहे, कोणाची नाही. सूताला पुराण सांगण्याचा अधिकार दिलाय. शौनक उवाच अज्ञानध्वांत विध्वंस कोटिसूर्य समप्रभ सूताख्याहि कथासारं मम कर्णरसायनम. हे सूता, आपलं ज्ञान अज्ञान अंधकार दूर करणारं आहे. कोटी सूर्याच्या तेजाबरोबर आपलं तेज आहे. मी सूत किती विद्वान आहेत बघा. कोटी सूर्य समप्रभ. कानाला अमृतासमान असणारी कथा मला सांगा, ज्याच्यामुळे भक्ती, ज्ञान, वैराग्य प्राप्त होईल. विवेकवृद्धिंगत कशाने होईल. मायामोहापासून मानव कशातून मुक्त होईल, असं काहीतरी ज्ञान मला सांगा. या घोर कलियुगामध्ये माणसं आसुरी स्वभावाची झालेली आहेत. आणि जेवढे आसुर आहेत तेवढे सगळे सत्तास्थानी बसलेले आहेत. मग ते मंदिर समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, दिल्ली असू द्या, सगळीकडे राक्षस बसलेले आहेत. मग अशा काळामध्ये विविध तापांनी जीव पोळलेला आहे. या पोळलेल्या जीवांना शुद्ध होण्याचा उपाय सांगा, असं शाश्वत साधन सांगा.
की ज्यामुळे आमचं कल्याण होईल, भगवान श्रीकृष्णाची आम्हाला प्राप्ती होईल. चिंतामणी चिंतिलेलं देतो, न चिंतिलेलं देत नाही. कल्पवृक्ष स्वर्गप्राप्ती म्हणजे कल्पनेलं देईल, कल्पिलेलं देईल, पण अकल्पित काय देईल? भगवान हा चिंतनीय नाही, अचिंतनीय आहे, अचिंत्य आहे, निर्विकल्प आहे. तो परिसापासून कसा प्राप्त होणार? सूत म्हणाले, शौनक महोदय, तुमच्या हृदयामध्ये भगवत प्रेम आहे म्हणून सगळ्या सिद्धांताचा निष्कर्ष मी तुम्हाला सांगतो. म्हणजे थोडक्यात, ज्यामुळे अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण होते, भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतो, असं साधन मी तुम्हाला सांगतो, ऐका. सध्या कलियुग आहे. कलियुगाची 5000 वर्ष होऊन गेलेली आहेत. मनुष्य प्राणी हा कालरूप सर्पाचं भक्ष्य झालेला आहे. वाममार्गाकडे वळतो आहे, अज्ञानामध्ये पिचला आहे. म्हणून त्याच्या अज्ञानाचा नाश करण्याकरता शुकदेवानी परीक्षितीला हे भागवत सांगितलं. मनशुद्धी करता याच्यापेक्षा कोणतंही श्रेष्ठ साधन नाही. अनेक जन्म पुण्य करावं तेव्हा भागवत ऐकण्याची इच्छा होते, आणि त्याच्यापेक्षा पुण्य जास्त झालं तर प्रत्यक्ष ऐकायला माणसं येतात. नाहीतर तुमच्या स्पीकरमुळं आमची झोप मोडते असं म्हणणारे पुण्यात्मा इथे आहेत सगळीकडे. देवळापाशी होते आणि इथेही असतील, अजून आहेत का मला माहीत नाही, पण तिथे आहेत. मनशुद्धी करता सगळ्यात मोठं साधन श्रीमद भागवताचं श्रवण. परीक्षितीला जेव्हा शुकाचार्य भागवत सांगायला लागले तेव्हा देव स्वर्गातून अमृताचा कलश घेऊन तिथे आले आणि शुकमुनींना प्रणाम करून म्हणाले, परीक्षिती राजाला 7व्या दिवशी मरण येणार आहे म्हणून तुम्ही भागवत सांगताय ना याला. मग मरण नष्ट करण्याकरता आम्ही अमृत आणले. अमृत प्राशन केलं तर मरण येणार नाही. मग हा अमृताचा कलश घ्या आणि ही भागवताची कथा आम्हाला द्या त्याच्या बदल्यात, असं देवानी विनंती केली. पण क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मणिर्महान ब्रह्मरातो विचार्यैवं तदा देवाभ्यहासः. भागवताची कथा आणि अमृत याची बरोबरी आहे का? अहो, काचेचा मणी कुणीकडे आणि भागवताची कथा कुणीकडे? काचेच्या मण्याच्या म्हणजे बदल्यात हिरा देऊ का आम्ही? मौल्यवान हिरा, रत्न. कुठे अमृत आणि कुठे भागवत, असा विचार करून शुकाचार्यांनी भागवत देवांना दिलं नाही. देव ही भोगयोनी आहे, त्यांना मोक्ष नाही. त्यांना जर मोक्ष पाहिजे असेल तर पृथ्वीवर जन्मच घ्यावा लागतो आणि संतांच्या आणि गुरुकृपेनं तो प्राप्त होतो. मोक्षाचा अर्थ जन्म मरणातून सुटका. मोक्ष शब्दाचा अर्थ मुक्तता. शब्दाचा अर्थ काय मोक्ष शब्दाचा?
मुच मोक्ष मुक्तता. कशातून मुक्तता? जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता म्हणजे मोक्ष. तेव्हा तो भागवत कथेनं प्राप्त होतो. अभक्तांस्तांश विज्ञाय न ददौ सकथामृतम श्रीमद्भागवती वार्ता सुराणाम अपि दुर्लभा. भागवत कथा देवांना सुद्धा दुर्लभ आहे. तिथे देवळातल्या आता राक्षसांना दुर्लभ आहे म्हणून आपण इकडे आलोय. त्यांना कुठं ऐकायला भाग्य पाहिजे. सहज कानावर पडत होती, ते भाग्य गेलं. भागवत कथा श्रवणाने परीक्षितीला मोक्ष प्राप्त झाला. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. असं काय भागवत आहे, असं काय महत्व आहे, म्हणून त्यांनी भागवताची तुला केली. एका पारड्यामध्ये सगळी साधनं घातली. कर्म, ध्यान, योग, मोक्ष मिळवण्याची अनेक साधनं आहेत ना, ती एका पारड्यामध्ये यज्ञ, आणि दुसऱ्या पारड्यामध्ये भागवत ठेवलं. तर भागवताचं पारडं जड झालं. आणि मग त्यांनी निर्णय केला, मेनिरे भगवद्रूपम शास्त्रम भागवतम कलौ पठनात् श्रवणात् सद्यो वैकुंठफलदायकम. की कलियुगामध्ये मोक्ष देणारं भागवत शास्त्र एकमेव आहे. भागवताच्या श्रवणाने आणि पठनाने तात्काळ वैकुंठ लोक प्राप्त होतो. सप्ताहविधी श्रवण केल्यावर मुक्ती प्राप्त होते. हे शास्त्र देवर्षी नारदांनी प्रथम ब्रह्मदेवाकडून ऐकलं. पण 7 दिवसामध्ये कसं ऐकावं हा सप्ताहविधी मात्र सनकादिक ऋषीकडून ऐकला. सूत म्हणाले, शौनकादिक ऋषीनो, शुकदेवानी मी त्यांचा एकनिष्ठ शिष्य असल्यामुळे एकांतामध्ये मला भागवत सांगितलं. ते मी तुम्हाला सांगतो, ऐका. एकदा बद्रीनारायण क्षेत्रामध्ये सनकादिक ऋषी सत्संगाकरता आले होते. सनकादिक ऋषी 4 आहेत: सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. त्यांचं कुमार म्हणजे 8-9 वय, 8-9 वर्षाचे. ते वय त्यांचं कायम आहे. त्यांना तारुण्य नाही आणि वार्धक्य नाही. कुमारावस्था जन्मभर आहे. इतके भाग्यवान आहेत ते. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत आणि ब्रह्मज्ञानी आहेत. त्यांच्या इतकं ज्ञान कोणालाही नाही. नारदाला भागवत त्यांनी सांगितलं. जनक राजाला उपदेश त्यांनी केला. हिरण्याक्ष हिरण्यक जय विजयाला शाप त्यांनी दिला म्हणून ते राक्षसयोनीमध्ये गेले. सनतकुमाराचा अधिकार फार मोठा आहे. ते बद्रीनारायण क्षेत्रामध्ये आले आणि नारदाला पाहिलं. नारदाला विचारलं, कथम ब्रह्मन् दीनमुखः कुतश्चिंतातुरो भवान त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव. हे ब्रह्मन, आपण उदास आणि चिंताक्रांत दिसता. घाईघाईने कुठे चाललेले आहात? एखाद्याचे धन चोरीला गेल्यानंतर तो जसा व्याकुळ झालेला दिसतो तसं आपलं काही हरवलंय का? तुम्ही आसक्तीरहित आहात, तुम्हाला चिंता कसली? नारद म्हणाले, ऋषीवर्य,
नारद उवाच अहं तु पृथिवीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करं च प्रयागं च काशीं गोदावरीं तथा. पृथ्वी सर्वोत्तम आहे असं समजून मी सगळ्या तीर्थक्षेत्राला गेलो. नारद म्हणतात पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंग, रामेश्वर, पण कुठेही मला मनःशांती प्राप्त झाली नाही. कलियुगाने सगळी पृथ्वी दुःखित झालेली आहे. सत्य, ज्ञान, तप, पावित्र्य, दया कुठं काहीही उरलेलं नाही. मनुष्य प्राणी उपजीविकेकरता जगतो आहे. बस उदरम भरणो जीवा, पोट भरणं हाच पुरुषार्थ आहे. माणसं असत्य बोलणारे, आळशी, मंदबुद्धी, भाग्यहीन, उपद्रवग्रस्त, दांभिक, वरकरणी विरक्त दिसणारे पण आतून भोग भोगणारे. घरामध्ये स्त्रियांची सत्ता चालते, पुरुषाला कोणी विचारत नाही. भावाकडे सल्ला नाही मागत, मेहुण्याकडे सल्ला मागतात, बायकोच्या भावाकडे. धनलोभाने मुली विकायला गेलेली आहेत. आता मुलीलाच हुंडा द्यावा लागतोय. संख्याच मुलीच्या कमी झाल्या, काय करताय. वरमाईचा तोराच संपला सगळा. आता मुलीच्या आईचा तोरा सुरू झाला. धनलोभाने कन्या विकू लागलेली आहेत. घरोघर नवरा बायकोमध्ये भांडणं चालू आहेत. आश्रम, तीर्थक्षेत्र, नद्या यावर परधर्मीयाचा अधिकार चालतो आहे. दुष्टांनी देवालये सगळी नष्ट करून टाकलेली आहे. कोणीही योगी नाही, सिद्धपुरुष नाही, ज्ञानी नाही, सत्कर्म करणारा नाही. सगळी साधनं कलिरूपी वणव्यामध्ये जळून गेलेली आहेत. बहुतेक देशवासी बाजारामध्ये अन्न विकू लागले आहेत. ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवायला लागलेले आहेत. स्त्रिया सदाचारविहीन झालेल्या आहेत. हे कलियुगाचे दोष पाहत 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 मी हिंडत होतो. पृथ्वीवर संचार करीत होतो आणि यमुनेच्या काठावर आलो, जिथे भगवान श्रीकृष्णाने लीला केल्या. आणि तिथे मी एक आश्चर्य पाहिलं. तत्राश्चर्यं मया दृष्टं श्रूयतान्तं मुनीश्वराः एका तु तरुणी तत्र निषण्णा खिन्नमानसा. तिथे मी आश्चर्य पाहिले. म्हणले एक तरुण स्त्री खिन्न मनाने बसली होती. तिच्याजवळ दोन म्हातारे पुरुष निश्चेष्ट पडले होते. ती तरुण स्त्री त्यांना वारा घालत होती, त्यांची सेवा करत होती, रडत होती. चारी बाजूला आपल्याला कोणी रक्षण करणारा आहे का याची वाट पाहत होती. भोवताली शेकडो स्त्रिया होत्या, त्याला वारा घालत होत्या, सांत्वन करत होत्या. नारद म्हणाले की मी जवळ गेलो तिच्या विचारायला काय आहे. मी गेल्यावर ती तरुणी म्हणाली बालोवाच भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथागहरं परम. ती स्त्री म्हणाली नारद नाही, हे साधू पुरुषा, क्षणभर थांब.
तुझ्या केवळ दर्शनाने माझी पापं जळून गेलेली आहेत. तुझ्या वाणीनं माझं दुःख नष्ट होईल. ज्यावेळी मोठं भाग्य उदयाला येतं ना, तेव्हा सत्पुरुषाची गाठ पडते. नारदाची गाठ पडली. नारदाला कळेना कोण आहे ही, हे बेशुद्ध पडलेले पुरुष कोण आहेत. त्या नारद म्हणाले, कासित्वम का विमोचे मा नार्य का पद्मलोचनाः वद देवी सविस्तारम स्वस्य दुःखस्य कारणम. हे देवी, तू कोण आहेस. हे दोन जे निश्चिष्ट पडलेले पुरुष आहेत ते कोण आहेत. तुझ्या भोवतालच्या वारा घालणाऱ्या स्त्रिया कोण आहेत. तुझ्या दुःखाचं कारण काय सांग तरी. त्या ती स्त्री म्हणाली, अहम भक्तिरिति ख्याता इमौ मे तनयौ मतौ ज्ञानवैराग्यनामानौ कालयोगेन जर्जरौ. माझं नाव आहे भक्ती. हे दोन निश्चेष्ट पडलेले पुरुष आहेत, ते माझे दोन पुत्र आहेत. एकाचं नाव आहे ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव आहे वैराग्य. कालगतीमुळे हे वृद्ध झालेले आहेत. माझ्या भोवती ज्या वारा घालणाऱ्या दासी आहेत ना, या नद्या आहेत सगळ्या, गंगा, यमुना, सिंधू, कावेरी, माझी सेवा करायला आल्या. पण तरी माझ्या मनाला समाधान नाही. आपण मला शांती प्रदान करा. नारद मुने, मी कुठे जन्माला आले सांगते. भक्ती म्हणते, उत्पन्ना द्रविडे साकम उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्णाटके गता क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतांगता. द्रविड देशामध्ये मी जन्माला आले. ही खालची तीन, मी तामिळनाडू आणि केरळ इथे जन्माला आले. भक्ती संप्रदाय दक्षिणेमध्ये जन्माला आला. सगळे आचार्य आपले दक्षिणेत जन्माला आलेले आहेत. उत्तरेत एकही आचार्य जन्माला आलेला नाही. शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, निंबार्काचार्य, हे सगळे आचार्य दक्षिणेत जन्माला आलेले. म्हणून द्रविड देशामध्ये मी उत्पन्न झाले. वृद्धिं कर्नाटके गता, कर्नाटकामध्ये आल्यावर मी पुष्ट झाले. आपल्या महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकामध्ये भक्त जास्त जन्माला आले. विठ्ठलाचे भक्त सुद्धा आजही तामिळनाडूमध्ये, कर्नाटकामध्ये विठ्ठलाची भक्ती जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे होते म्हणजे, सगळीकडे नाही. देहू, आळंदी, पंढरपूर, नाशिक संपलं. पुढं आणि गुजरातमध्ये गेल्यावर म्हणले म्हातारपण प्राप्त झालं. कारण गुजरातमध्ये सगळे पैशाच्या मागे व्यापारी. घोर कलियुगाच्या प्रभावाने दुर्जनांनी मला छिन्न विछिन्न केलं. माझी दोन मुलं म्हातारी झाली. ज्ञान आणि वैराग्य. कलियुगामध्ये ज्ञान येणे आणि वैराग्य येणे. भक्ती म्हणले कुठं कुठं आहे, मी थोडी राहिले. मग मी वृंदावनामध्ये आले. इथे भगवान श्रीकृष्णाने लीला केली असल्यामुळे इथे मी तरुण झाले. वृंदावनामध्ये भक्ती तरुण झाली. पण ज्ञान आणि वैराग्य वृंदावनामध्ये सुद्धा नाही. ते अजून म्हातारी ते म्हातारीच राहिले, बेशुद्धच आहेत. हे झोपलेले दोघं माझे मुलं आहेत. यांना सोडून मी कुठे जाऊ शकत नाही. हे वृद्ध झालेत, बेशुद्ध पडलेत. आई तरुण आणि मुलं म्हातारे, असं जगाच्या विपरीत घडले म्हणले.
पण काय करावं नारदा, मला आश्चर्य वाटतं की वृंदावनामध्ये सुद्धा ज्ञान वैराग्य तरुण होऊ नये. आपणच याचं कारण सांगा. त्या नारद म्हणाले, नारदानी आपल्या हृदयातील ज्ञान दृष्टीनं पाहिलं आणि त्यांच्या दुःखाचं कारण जाणलं. ते म्हणाले, कारण तुला दुःख करायचं कारण नाही, भगवान तुझं कल्याण करेल. नारद म्हणाले, ऐक. नारद उवाच शृणुष्वावहिता बाले युगोऽयं दारुणः कलिः तेन लुप्तः सदाचारो योगमार्गस्तपांसि च. हे भक्ती, हे दारुण कलियुग प्राप्त झालेलं आहे. याचं कारण कलियुग. काळ हे सर्वाचं कारण आहे. योग साधन, तीर्थक्षेत्र, सगळी साधनं लुप्त झालेली आहेत. लोक लुटारू झालेले आहेत. संसारी पुरुष दुःखी आहेत. ज्यांचं धैर्य टिकून राहील तोच ज्ञानी किंवा पंडित समजावा. पृथ्वीचा शेषाला भार होऊ लागलेला आहे. कोणालाही तुझं दर्शन होत नाही. वृंदावनात आल्यावर इथे भक्ती मार्ग असल्यामुळे तू तरुण झालीस, पण या ठिकाणी ज्ञानवैराग्य सुद्धा नाही. हे जे वृंदावन आहे ते धन्य आहे. धन्यं वृंदावनं तेन भक्तिर्नृत्यति यत्र च. सुंदर वर्णन केले वृंदावनाचं. वृंदावन अतिशय धन्य आहे, कारण इथे भक्ती नृत्य करते. म्हणून सगळे आपले कृष्णभक्त वृंदावनामध्ये जाऊन राहिले. चैतन्य महाप्रभू बंगालमध्ये जन्माला आले, पण राहायला कुठं आले? वृंदावनात. मीराबाई राजस्थानमध्ये जन्माला आल्या, राहायला कुठं आल्या? वृंदावनात. सगळे भक्त राहायला येतात. पण तुझ्या 2 पुत्राला मात्र वृद्धत्व इथे नाहीसं होत नाही. कारण ज्ञान आणि वैराग्य इथं सुद्धा नाही, म्हणजे इथं फक्त भक्ती आहे. तेव्हा भक्ती म्हणाली, नारदा, हे कलियुग प्राप्त झाले सांगितलं. हा कली परीक्षितीच्या तावडीत सापडला होता ना, मग त्याला सोडून का दिलं? त्या कलीला जर परीक्षितीनं मारलं असतं तर हा प्रसंग आलाच नसता. भक्तिरुवाच कथम परीक्षिता राज्ञा स्थापितो ह्यशुचिः कलिः प्रवृत्ते तु कलौ सर्व सारः कुत्रगतो महान्. परीक्षितीने कलियुगाला म्हणजे कलीला राहायला जागा का दिली? कलियुगामध्ये सगळ्या पदार्थातलं सार कुठं निघून गेलं? भगवंताला अधर्म कसा पाहवतो? माझ्या संशयाचं निराकरण कर. नारद म्हणाले, बालिके, तू विचारते आहेस ना, म्हणून तुला सांगतो, ऐक. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले त्या दिवशी कली प्रगट झाला. जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण होते तोपर्यंत कलीची ताकद नव्हती समोर यायची. परीक्षित राजा दिग्विजयाकरता निघाला होता आणि त्यांनी पाहिलं की सगळीकडे कलियुग सुरू झालं आहे आणि लोक सगळे पाप करू लागलेले आहेत. तपस्या, योगसाधना, समाधी सगळं संपलंय. म्हणजे मग ह्याला मारावं. कली शरण आला, त्याला सोडून का गेलं? कलियुगामध्ये सगळे जरी दोष असले तरी एक गुण आहे. यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना
तत्फलम लक्ष्यते सम्यक कलौ केशव कीर्तनात. जे फळ तपस्या योगसाधना समाधीपासून सुद्धा मिळत नाही ते कलियुगामध्ये हरिकीर्तनाने मिळते. कलियुगामध्ये मोक्ष सुलभ आहे. कशाने आहे? नामस्मरणाने मोक्ष आहे. म्हणून कलीला सोडलं. सगळे लोक निंद्य कर्मामध्ये प्रवृत्त झाले असल्यामुळे सगळ्यातला रस निघून गेलेला आहे. ब्राह्मण धनधान्याच्या लोभाने घरोघरी जाऊन भागवत कथा करतायत. कथेचे सार निघून गेले आहे. कथा हा धंदा झालेला आहे. आजची आरती कोण दिल? सगळे लिलाव होतात आरतीची. त्या कथा ही कुठेही करू नये. ज्याचे चित्त काम क्रोध लोभ यांनी व्याकुळ झालेले आहे असे लोक सुद्धा उच्चासनावर बसून भागवत सांगायला लागलेले आहेत. त्यामुळे त्यातलं सार निघून गेलेलं आहे. मनावर नियंत्रण नाही. लोभ दंभ आणि नास्तिकता आहे. आणि विद्वानांचं काय सांगावं? नारद म्हणाले पशुप्रमाणे स्वतःच्या स्त्रीशी रममाण होऊन ते जीवन कंठत आहेत. ही विद्वानांची अवस्था आहे. ज्यांच्या चित्तामध्ये प्रेमस्वरूप भक्ती निरंतर निवास करते अशा लोकांकडे यमसुद्धा पाहत नाही. म्हणून हे भक्ती कलियुगामध्ये सगळं सार निघून गेलेलं आहे. हा कलियुगाचा स्वभाव आहे. कोणालाही दोष नको देऊ नको. काळ वाईट आलेला आहे. काळ फिरला की सगळं फिरतं. सूत म्हणाले शौनका देवर्षी नारदानी भक्तीला हे सांगितल्यावर भक्तीला आश्चर्य वाटलं. ती पुन्हा म्हणाली सुरर्षे त्वं हि धन्योऽस्मि मद्भाग्येन समागतः साधूनां दर्शनं लोके सर्वसिद्धिकरं परम. देवर्षी आपण धन्य आहात. माझ्या भाग्याने आपली भेट झाली. संसारामध्ये साधूचं दर्शन होणं हे दुर्लभ आहे. अहो दुष्टांचं दर्शन काय घराच्या बाहेर पडलं की होतं. साधूचं दर्शन होत नाही. साधूच्या दर्शनाने नुसत्या सर्व सिद्धी प्राप्त होतात. आपण एकदा उपदेश केला त्या प्रल्हादाला, त्यांनी मायेवर विजय मिळवला. आपण 5 वर्षाच्या ध्रुवाला उपदेश केला, त्यांनी आढळपद मिळवलं. आपण सर्व लोकांच्या मंगलांचे मंगल आहात, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात. तेव्हा मी आपल्याला नमस्कार करते. सकल कुशल पात्रम ब्रह्मपुत्रम नतास्मी. सर्व कुशल ज्या ठिकाणी आहे, कल्याण ज्याच्या ठिकाणी आहे, अशा नारदा तुम्हाला मी नमस्कार करते. तेव्हा नारद म्हणाले वृथा खेदयसे बाले अहो चिंतातुरा कथम श्रीकृष्णचरणाम्भोजं स्मर दुःखम गमिष्यति. बालिके व्यर्थ खेद करू नकोस. सार सगळं निघून गेले, मी काय करू, माझी मुलं कशी तरुण होतील, व्यर्थ खेद करू नकोस. गोपींनी ज्याचं पालन केलं तो श्रीकृष्ण, द्रौपदीचं ज्यांनी रक्षण केलं तो श्रीकृष्ण कुठेही गेलेला नाही.
त्याला प्राणाहून प्रिय अशी तू भक्ती आहेस. तू काय चिंता करतेस? जिथे भक्ती असेल तिथे आमंत्रणाशिवाय श्रीकृष्ण येतो. सत्य, त्रेता, द्वापर युगामध्ये ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधनं होती. पण कलियुगामध्ये एकच साधन आहे, भक्ती. हे निश्चित जाणं. मी सत्स्वरूपापासून भक्ती तुझी निर्मिती केलेली आहे. श्रीकृष्णाला तू प्रिय आहेस. एकदा तू हात जोडून भगवंताला विचारलं होतं, देवा मी कुठं राहू? या त्यांनी सांगितलं, तदा ज्ञापयत कृष्णो मद्भक्तां पोषयेति च. तू माझ्या भक्तांचं पोषण कर, माझ्या अंतःकरणामध्ये राहा. अशी तू आहेस, कृष्णाला प्रिय असणारी आहेस. मुक्ती तुझी दासी आहे आणि ज्ञान वैराग्य हे दोन तुझे पुत्र आहेत, भगवंताने तुझ्या स्वाधीन केलेले आहेत. तू वैकुंठामध्ये भक्ताचं पोषण करतेस. पृथ्वीवर पोषण करण्याकरता आलेली आहे छायारूपाने. ज्ञान वैराग्यासह पृथ्वीवर तू सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग 3 युगामध्ये राहिलीस. पण आता कलियुगामध्ये नास्तिकतेमुळे तू निस्तेज झालेली आहेस. तुझं स्मरण करताच मुक्ती येते. ज्ञानवैराग्याला तारुण्य प्राप्त व्हायचं असेल तर भगवंताची कथा ऐकली पाहिजे. तुझ्या मुलाला नवजीवन प्राप्त करून देण्याचा उपाय मी शोधलेला आहे. कलीसारखं दुसरं कोणतंही युग नाही भक्तीला. म्हणून प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये हे भक्ती मी तुझी स्थापना करेन. जगात तुझा प्रचार जर मी नाही केला तर भगवंताचा दास म्हणून घेणार नाही. कलियुगामध्ये जे लोक भक्तिमार्गाला लागतील ते श्रीकृष्णाच्या धामाला जातील. कितीही पापी असले तरी मुक्त होतील. ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती आहे त्यांना स्वप्नात देखील यम पाहू शकत नाही. ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती आहे त्यांना प्रेत, पिशाच्य, राक्षस, दैत्य स्पर्श सुद्धा करू शकत नाहीत. जे वेद, यज्ञ, कर्म कोणत्याही साधनांनी भगवान प्राप्त होत नाही तो भक्तीनं होतो. न वेदैर्न तपसा न ज्ञानेन न यज्ञया, गीतेनं म्हटलं या कडाव्यात. हजारो जन्म पुण्य करावं तेव्हा अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण होते. कलियुगामध्ये भक्ती हेच सार आहे. भक्तीनेच श्रीकृष्ण समोर येतात. जे भक्तीशी द्रोह करणारे आहेत ते दुःखाचे धनी होतात. भक्ताचा तिरस्कार केल्यामुळे दुर्वास ऋषीच्या मागे सुदर्शन चक्र लागलं. पुढे येणार आहे कथा ती. व्रते, तीर्थयात्रा, योग, यज्ञ, ज्ञानचर्चा या साधनाची काहीही आवश्यकता नाही. भक्तिरेकैव मुक्तिदा, एकमेव भक्ती मुक्ती देणारी आहे. अशा प्रकारे नारदांनी भक्तीचं महिमान वर्णन केलं. सूत म्हणाले, नारदाच्या तोंडातून आपलंच महात्म्य ऐकल्यावर निस्तेज झालेली भक्ती तेजस्वी झाली, सगळ्या अंगानी पुष्ट झाली आणि म्हणाली,
अहो नारद धन्योस्मी प्रीतिस्ते मयि निश्चला न कदाचिद विमुंचामी चित्ते स्थास्यामी सर्वदा. नारद मुनी, आपण धन्य आहात. माझ्या ठिकाणी आपलं निश्चल प्रेम आहे. मी नेहमी आपल्या हृदयामध्ये राहीन, आपल्याला कधीही सोडून जाणार नाही. आपण कृपाळू आहात. एका क्षणात माझं दुःख नाहीसं केलं. पण अजूनही माझी 2 मुलं बेशुद्ध पडलीत ना, त्याचं काय? मी पुष्ट झाले. या 2 मुलांना तुम्ही जागं करा, यांच्यामध्ये चैतन्य आणा. भक्तीचं वचन ऐकल्यावर नारदाला दया आली. त्या दोघाला हाताने हलवून हलवून जागं करायला लागले. कानाजवळ आपलं तोंड नेलं आणि ओरडून म्हणाले, हे ज्ञाना उठ, लवकर जागा हो. हे वैराग्या, लवकर जागा हो. त्यांना जाग येण्याकरता वेदघोष केला, वेदांत घोष केला. वेदांत म्हणजे उपनिषद. लोकांना वेद आणि वेदांतातला फरकच कळत नाही. अर्थ काय? वेदाचा अंत, वारेवार पठ्य संस्कृत. वेदाच्या अंती म्हणजे शेवटी आलेली आहेत म्हणून उपनिषदाला वेदांत म्हणतात. म्हणजे उपनिषदाच्या मंत्राचाही घोष केला, गीतापाठ केला. पण तरी सुद्धा ते उठून उभा राहीनात. गीता म्हटल्यावर मोठ्या कष्टाने जरा जागे झाले. जांभया देऊ लागले, आळोखे पिळोखे देऊ लागले, पण डोळे काही उघडेनात. अंग वाळलेल्या लाकडाप्रमाणे निस्तेज झालेलं होतं, भुकेने व्याकुळ झालेले होते. नारदाला चिंता झाली की आता काय करावं. यांना जागे करण्याचे उपाय मला जे माहीत होते ते सगळे केले. आता गीतेनं सुद्धा काय फक्त उठले थोडे आळोखे पुळके झाले, कारण गीतेमध्ये जर भक्ती आहे ना, 12वा अध्याय आहे, 9वा अध्याय आहे, भक्तीचाच आहे सगळा. त्यांना झोप आणि त्याहीपेक्षा वृद्धावस्था जी आहे ती कशी दूर होईल, मार्ग सुचेना. व्याकुळ झाले, भगवंताची प्रार्थना केली आणि मग आकाशवाणी झाली. व्योमवाणी तदैवा भूनृषे खिद्यतताम इति उद्यमः सफलस्तेयं भविष्यति न संशयः. नारदा, खेद करू नकोस, तुझे प्रयत्न सफल होतील. त्याकरता तू एक सत्कर्म कर. म्हणजे कोणतं? संतांच्याकडे जा. नारदाला काय सांगितलं? संतांच्याकडे जा, संता शरण जावे, संतासी या भजावे. म्हणजे तुला याचा उपाय सापडेल. सत्कर्माचं अनुष्ठान करता क्षणीच यांची झोपही जाईल, वृद्धावस्थाही जाईल आणि सगळीकडे भक्तीचा डिंडिम पेटेल. ही आकाशवाणी सगळ्यांनी ऐकली. नारद म्हणायला लागला की आकाशवाणीने सांगितले की याच्याकरता महात्म्यांच्याकडे जा. आता महात्मे पैशाला पासरी झालीत. ज्यांना ज्यांना महात्मे म्हणणे सगळे दुरात्मे आहेत, एकही महात्मा नाही त्यातला. नारद महात्मा आहे. त्या नारद म्हणाले आता काय करावं, संत कुठे भेटतील, कोणते साधन सांगतील. आकाशवाणीनं जे सांगितलं ते संत प्राप्त होण्याकरता काय करावे. सूत म्हणाले, शौनका, ज्ञान आणि वैराग्य यांना तिथंच सोडलं आणि नारद निघाले संतांना हुडकायला.
आता संत अष्टमी तीर्थक्षेत्रामध्ये अनेकांना भेटले, सांगितलं, कोणी नुसतं ऐकून घेतलं, कोणी उत्तरच दिलं नाही, कोणी सांगितलं हे अशक्य आहे, कोणी म्हणाले याचं उत्तर मिळणं दुरापास्त आहे, काही जण गप्प राहिले, काही जण निघून गेले. त्रैलोक्यामध्ये हाहाकार माजला की वेदपठण करून, वेदांत घोष करून ज्ञान आणि वैराग्य जर जागे होत नाहीत तर दुसरा उपाय काय याला? नारद मुनी परमयोगी असून सुद्धा त्यांना त्याचं ज्ञान होत नाही. लोक म्हणाले मग आपल्याला कसं कळणार आहे? अनेक ऋषीमुनींना विचारलं, ते म्हणाले हे असाध्य आहे. मग सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये हिंडत 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 नारद बद्रीवनामध्ये आले आणि विचार केला की इथे मी तप करीन. आणि बद्रीनाथाला आल्यानंतर मात्र नारदाचं भाग्य उदयाला आलं. कोट्यावधी सूर्यासारखे तेजस्वी सनतकुमार त्यांना भेटले. त्या सनतकुमारांना विचारलं, नारद उवाच इदानीं भूरि भाग्येन भवद्भिः संगमो भवत् कुमारा ब्रुवतां शीघ्रं कृपां कृत्वा ममोपरी. नारदाने हात जोडले. सनतकुमार वयाने लहान आहेत, नारद वयाने मोठे आहेत, पण अधिकार शुकाचार्य किती लहान आहेत, उपनिषदामधला नचिकेत किती लहान आहे, पण प्रल्हाद किती लहान आहे, ध्रुव किती लहान आहे, पण अधिकाराने मोठे आहेत. नारद म्हणाले आपली भेट झाली हे माझं जन्मोजन्मीचं भाग्य आहे. असं असं झालं आहे, त्या ज्ञान वैराग्याला जाग करण्याचा उपाय सांगा. आपण 5-6 वर्षाचे बालक जरी दिसत असलात तरी माझ्या पूर्वजाचे पूर्वज आहात. आपण सदैव वैकुंठामध्ये राहता, अखंड हरिकीर्तन करीत असता, भगवंताच्या लीला गात असता. भगवत कथा हाच आपल्या जीवनाचा आधार आहे, आपला प्राण आहे. आपल्या मुखामध्ये एकच मंत्र आहे, श्री हरिशरणम. म्हणून कालगतीने येणारी वृद्धावस्था तुम्हाला प्राप्त झालेली नाही. पूर्वी जय विजयाने तुम्हाला अडवलं आणि तुम्ही त्यांना शाप देऊन राक्षस योनीला पाठवलं. हे तुमचं सामर्थ्य आहे. नारद म्हणतात की माझ्या भाग्याने तुमचं दर्शन झालं, माझ्यावर आपण कृपा करावी. आकाशवाणीने मला सांगितलंय की तुला संत महात्मे याचा उपाय सांगतील. आपण मला विस्तारपूर्वक सांगा. भक्तिज्ञान विरागाणां सुखमुत्पद्यते कथम स्थापनं सर्ववर्णेषु प्रेमपूर्वं प्रयत्नतः. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना कोणत्या मार्गाने सुख प्राप्त होईल, सर्व वर्णामध्ये यांची स्थापना मला करायची आहे, त्या उपाय सांगा. सनतकुमार म्हणाले, नारदा चिंता करू नकोस, मन प्रसन्न ठेव. साधा उपाय आहे, तुला माहिती आहे तरी आठवत नाही आहे तुला. पूर्वीपासून तो उपाय सांगितलेला आहे. नारद मुने आपण धन्य आहात.
सनत कुमारांनी नारदाची स्तुती केली आहे. नारदाची योग्यता किती आहे बघा. आमच्या कीर्तनकारांनी, नाटककारांनी आणि तमासगिरांनी नारदाला विनोदी पात्र बनवले मूर्खासारखं. नारद ब्रह्मज्ञानी आहेत. व्यासानं सुद्धा ज्यांनी उपदेश केला त्या नारदाची योग्यता किती आहे. सनतकुमार म्हणतायत, अहो नारद धन्योसी विरक्तानां शिरोमणी सदा श्रीकृष्णदासानां अग्रणिर्योग भास्करः. नारदा, आपण धन्य आहात. विरक्तानां शिरोमणी, विरक्त पुरुषाचे शिरोमणी आहात. श्रीकृष्णाच्या भक्तामध्ये अग्रगण्य आहात. नवे, भक्तियोगाचे सूर्य आहात. काय वर्णन केले नारदाची योग्य. भक्ती मार्गाचे सूर्य. आपण भक्तीसाठी प्रयत्न करीत आहात, यात आश्चर्य काहीच नाही. कारण भक्तीची पुन्हा स्थापना करणं हे आपल्या जीविताचं कर्तव्यच आहे. नारदा, संसारामध्ये ऋषीमुनींनी अनेक मार्ग सांगितलेले आहेत, पण ते मार्ग कष्टसाध्य आहेत. खूप कष्ट करावे. तप म्हणजे किती कष्ट आहे, योग म्हणजे किती कष्ट आहे. ते कष्टप्रद आहेत आणि स्वर्गप्राप्ती करून देणारे आहेत, मुक्ती देणारे नाहीत मार्ग. पण भगवत प्राप्तीचं साधन मात्र गुप्तच आहे. त्याचा उपदेश करणारा सत्पुरुष भाग्याने मिळतो. आकाशवाणीनं तुम्हाला सांगितलेलं आहे तेच मी सांगतो, ऐका. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ हे कर्माचे सूचक आहेत. पण ज्ञानयज्ञ म्हणजे सत्कर्म आहे. श्रीमद्भगवतालापः सतु गीतम शुकाभिभिः. शुकाचार्यासारख्या महापुरुषांनी सांगितलेलं भागवत याचं पारायण हेच सत्कर्म आहे. ते तू कर, म्हणजे ज्ञान आणि वैराग्य तरुण होतील. नारदा, भागवताचे शब्द ऐकल्याबरोबर भक्ती तरुण होईल, ज्ञान वैराग्य तरुण होतील. ज्ञान वैराग्याचं दुःख नाहीसं होईल, भक्तीला आनंद होईल. अरे, सिंहगर्जना झाल्यावर जसे लांडगे पळून जातात, तसं भागवताचे शब्द ऐकले की कलियुगाचे दोष पळून जातात. प्रेमरस वाहत नेणारी भक्ती ज्ञान आणि वैराग्याला बरोबर घेऊन भागवत जिथे चालू आहे तिथे प्रगट होईल. नारद म्हणाले की सनत कुमारानो, मी वेदांताचं पठण केलं, गीतापाठ केला, तरी ज्ञान वैराग्य आणि जागे झाले नाही. मग भागवत कथा ऐकून कसे जागे होतील. कारण त्या कथेच्या प्रत्येक पटात, प्रत्येक श्लोकात वेदांचं सारांश सांगितलेलं आहे. भागवत वेदापेक्षा वेगळा आहे काय. पहिला श्लोक जन्माद्यस्य यतः, पहिलं ब्रह्मसूत्रच आहे. जन्माद्यस्य पहिलं ब्रह्मसूत्र आहे आणि त्यांनीच भागवताची सुरुवात आहे. त्या भागवत कथा ऐकून होईल कसं. इतकं मी सगळं केलं, वेदवेदांताचे मंत्र म्हटले तरी झालं नाही. माझी शंका दूर करा. सनत कुमार म्हणाले, वेदोपनिषदां सारात जाता भागवती कथा अत्युत्तमा ततो भाती पृथक्भूता फलाकृती. श्रीमद भागवताची कथा वेद आणि उपनिषदे यांच्या सारातून प्रगट झाली आहे. झाडाचं सार फळात असतं.
झाड खाता येत नाही, फळ खाता येतं. तसं वेद उपनिषद हे झाड आहे आणि त्याला लागलेलं फळ आहे ते भागवत आहे. त्यामध्ये रस आहे. दुधामध्ये जसं तूप असतं पण ते वेगळं काढल्यावर स्वाद घेता येतो. उसामध्ये जशी साखर असते पण ती वेगळी काढल्यावर तिचा स्वाद घेता येतो. तसं भागवत पुराण वेदाच्या बरोबरीचं आहे पण ते वेगळं काढून त्याचा स्वाद घेता येतो. इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंहितं भक्तिज्ञानविरागाणां स्थापना